केसूर आणि साहेब मोगलांच्या छावणीत अडकले. हे फार वाईट झालं. वादळ आहेत वादळ, चोहू बाजूनं घोंघावणारी वादळ आहेत आणि या वादळात केसूर आणि साहेब अडकल्या. कैलासासारखा अजस्त्र रायगड पडला, पण इथं पन्हाळ्यावर तारा राणी साहेबांच्या केसाला धक्का लागणार नाही. काळजी आपण कसं वाचवणार होता आपण दोघं बंधू आणि आपलं प्रभूंचं कुटुंब त्या औरंग्याच्या पासंग्यासमोर टिकणार आहोत का? काय बोलताय साजय? लढवण्यात छातवण्यात ही अशी कसदेची भाषा बरी नव्हे. भलेही आपल्या देहाचे तुकडे होत, आठवा आपला वीर पराक्रमी भाचा खंडो पडला तिथं लढतोय. तसंच आपल्याला लढायला हवं. राजाराम राजे तिथे चिंजीत सुखरूप पोहोचले तर तारा राणी साहेबांना सुखरूप पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. छत्रपतींचा कुटुंब कबिला या समुद्र मार्गे न्यायचा आहे. सह्याद्री आजवर आपल्या पाठीशी उभा होता, तसाच हा समुद्र आपल्याला साथ देणार आहे. पण जर काही दगाफटका झालाच तर घोडखिंडीत छातीची भिंत करून राहणाऱ्या बाजी प्रभूंप्रमाणे खिंड लढवत राहू. आपल्या देहाची चाळण झाली तरी 72, पण राणी साहेबांना सुखरूप चिंजीपर्यंत पोहोचवू. अरे बहादर शोभता प्रभूंचे वंशज. चला कोण ओळखलं नाही का जी? राणी साहेब आपण आणि हे असं वेशांत. पंतांनो आम्ही शेतकरी लेकी. या मातीशी जोडलेली नाळ तुटत नाही. राज्ञी पदाचा मान मिरवत असू तरी हे राज्य रयतेच. मग ध्यानात ठेवूनच आम्ही पुढे सरसवायला हवं ना. पण काळजी घ्यावी, कारण राजाराम महाराज चिंचीस पोहोचताना त्यांना खूप खडतर प्रवास करावा लागला आणि आम्ही ते खडतर कष्ट झेलण्यास कमी पडू. केवळ स्त्री आहोत म्हणून असंच वाटतंय ना आपल्याला. पंत या उलट उद्याचा इतिहास सांगेल. मराठ्यांच्या केवळ राजांनीच नाही तर त्यांच्या बायका पोरींनी सुद्धा औरंगजेबाच्या फौजेची लांडगे तोडच केली. हिवलीची धारा सुद्धा प्रलय माजवू शकते आणि ठिणगी सुद्धा वणवा पेटवू शकते. मग आता कोण आमची वाट अडवतंय तेच आम्हाला पाहायचं. चला पंत. बस में हमको धोखा देके जा रही हो ताराबाई? ये ताराबाई है ना? काहीतरीच काय बोलतात. ताराबाई हाय असं वाटलं भाई तुम्हाला? सच बता, ये ताराबाई है ना? अहो काहीतरीच काय बोलतात. तू ही ताराबाई है? आता तुम्हाला असं वाटत असेल तर ते खरंच आहे. आज तिथल्या प्रत्येक लेखी बाळी ताराच संचारली. मी आम्हाला काय अडवलं? देखा, यही ताराबाई है. गिरफ्तार करो. भगवान ने करके रात पूरे खास भारी